नमस्कार सर्वांना विनम्र अभिवादन. माझं नाव डॉक्टर जीवन जाधव. मी अहमदनगरहून आलो आहे. मी कन्सल्टंट नॅचरोपॅथ आहे आणि मी उद्योजक पण आहे. तर संवर्ध सोशल फाउंडेशनशी जोडण्याचा योग असा आहे की माझा एक पेशंट आहे, त्याच्या मुलीला इन्शुलिन चालू. तर माझ्याकडे 85 कुटुंब आहेत नगरमध्ये. अगदी 2 वर्षाच्या बाळापासून काही करायचं असेल तर आधी ते माझ्याकडे येतात, विचारतात आणि मी हो म्हटलं तर मग ते पुढे जातात. मग त्यांनी हे सांगितलं की हे प्रोडक्ट्स आलेलं आहे आणि आम्हाला हे घ्यायचं आहे, तुम्ही एकदा पाहून सांगा. एवढं घ्या. मग 8 दिवसांनी परत त्यांनी सांगितलं की आम्ही घेतोय, असा असा फरक आहे. 15 दिवसांनी परत सांगितलं आणि मग कोणाच्या माध्यमातून ते प्रोडक्ट त्यांच्याकडे आले. मी त्यांना विचारलं. त्यांनी माझे अप्लाइड इज लाईक गॉड, तर त्यांचं नाव सांगितलं. माने सरांशी मी बोललो आणि बोलल्यानंतर पहिल्यांदा 1 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि प्रोडक्ट पाठवायला सांगितलं. त्याच्यानंतर माझ्याकडे जे थोडंसं नॉलेज प्रोडक्टचं मी घेतलं आणि माझ्या पेशंटला मी द्यायला सुरू केलं ते प्रोडक्ट. तर मी सध्या जे आहे ते 2 महिन्याची ट्रीटमेंट पेशंटला देतो आहे. म्हणजे 4 बाटल्या, 1 अँटॉक्स टी. त्याच्या खाली मी 4 अँटॉक्स टी आणि 1 अँटॉक्स टी एवढं देतो. तर एक 8-10 दिवसाचा स्टॉक सगळा संपला. काल पण मी एक ऑर्डर टाकलेली आहे परत. तर इकडे यायचं मुख्य कारण म्हणजे काय की एक प्रोडक्टचं जेन्युइननेस, रिझल्ट आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे की माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझी पॅरालिसिसमध्ये मास्टरी आहे. पॅरालिसिस आणि ब्लॉक्स या 2 गोष्टीमध्ये माझी मास्टरी आहे. व्हेरिकोज व्हेन्समध्ये पण मास्टरी आहे. पण संपूर्ण जर आपण ट्रीटमेंटचा चार्ट घेतला तर ॲश्युअर्ड प्रोडक्ट माझ्याकडे डायबिटीससाठी नव्हतं. तर मला हे प्रोडक्ट सापडलं आणि आता मी त्याचं सोनं करणार आहे. ते करतो. बाकी बरेच प्रोडक्ट होते. म्हणजे आय हँडल 600 प्रोडक्ट्स इन माय क्लिनिक. 600 प्रोडक्ट्स मी हँडल करतोय. त्यातलं सध्या डायबिटीससाठी जी खोकळी होती त्याच्यानी भरून निघाली. माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे संकल्प हेल्थ सोल्युशन ANC MNT, म्हणजे ॲडव्हान्स नॅचरोपॅथी सेंटर मेडिकल न्यूट्रिशन थेरपी. आहार, विहार आणि विचार या फक्त त्रिसूत्रीवर मी सगळं चालवतो हॉस्पिटल. बाकी याच्या पलीकडे काही देत नाही. तुमचा आहार हेच तुमचं औषध आहे. आणि छोट्या छोट्या टिप्स देतो का तुम्हाला पण 5 मिनिटात देतो मी की आपण निसर्गाकडे जर बारकाईने पाहिली तर निसर्गामध्ये सगळ्यात जास्त हवा आहे आणि हवेशिवाय आपण 2.5 ते 3 मिनिटापेक्षा जास्त जगू शकत. जागतिक रेकॉर्ड आहे ते 7 मिनिटाचा आहे. पण मनुष्याचं असं आहे की ही फुकट असलेली गोष्ट तो सगळ्यात कमी घेतो. इथूनच हवा वर जाते, खालीपर्यंत जात नाही. 2 नंबर, निसर्गामध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे. 70% पाणी आहे. 70% पाणी आपल्या शरीरात पण असलं पाहिजे. पण का कुणाच पाणी कमी पिण्याकडे सगळ्यांचं कल असतं. तर ते करेक्शन मी करतो. तिसरी गोष्ट आहे की 70% पाणी म्हणजे 30% जमीन आहे. बाकी विमानतळ, रेल्वे, बस स्टँड, आपल्या राहण्याच्या जागा सगळ्या जर मायनस केल्या तर फक्त 12% शेतजमीन सध्या आहे. तर आपल्याला अन्नाची गरज तशी खूप कमी आहे. ओंजळभर अन्न 3 वेळेस खाल्लं तर आपल्याला पुरतं. पण आता समाजामध्ये आजार वाढण्याची जी 2 कारणं आहेत. तर 1 नंबर आपण आहाराला दिला. म्हणजे हवा एवढी घ्यायची तर अन्न एवढं घेतो आपण. त्याच्यानंतर पाणी एवढं घ्यायचं ते कमी घेतो आणि अन्न अगदी कमी घ्यायला पाहिजे त्याचं जास्त. म्हणजे सध्या असं आहे की अन्न एवढं, पाणी एवढं आणि हवा एवढं. तर हे फक्त सर्कल करायचं. आपली तब्येत पाणी येस. तर हा सिक्वेन्स आपण ठेवला पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे आजारी पडण्याचं की आपण निसर्गापासून लांब चाललो. म्हणजे पृथ्वीवर एक मनुष्य हा जर प्राणी सोडला तर बाकी सगळ्या प्राण्यांचे जमिनीला पाय लागतात. तर आपले मनुष्याचे पाय जमिनीला लागत नाही. तर ते लागले पाहिजे. आवर्जून आपण ते मातीला पाय लावले पाहिजे. तर ही लाईट दिसते याचं आर्थिंग जमिनीत आहे. जेव्हा केव्हा आपलं ह्याचं प्रेशर वाढतं विजेचं तर एक्सेस इलेक्ट्रिसिटी ती जमिनीत जाते. तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा 6.5 लाख पेशी आहेत. प्रत्येक पेशीला व्होल्टेज आहे. त्या पेशींचं जेव्हा व्होल्टेज वाढतं तर
तर ते व्होल्टेज, वाढलेलं व्होल्टेज ड्रेन होण्यासाठी आपल्याकडे काही सिस्टीम नाही. त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा बिना चप्पल बिना बूट आपण जमिनीवर गेलं पाहिजे. आणि आमच्या क्लिनिकचं स्लोगन आहे, अवघड आजार सोपे उपचार. अवघड आजार सोपे उपचार. कुठलंही मशीन मी वापरत नाही, फक्त नाडी परीक्षा आणि पेशंटला गॅरंटेड आपण सांगतो की तुम्ही बरे होणार. सुरुवातीचं काउन्सिलिंग पिरियड जास्त असतो आणि काही हट्टी चिकित्सक पेशंट असतात तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी त्यांना 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो की तुम्ही ह्या पद्धतीने बरे होणार आहात. आणि शेवटी असं की बरे नाही झाले तर तुम्हाला तुमचे पैसे सगळे परत, आणि बरे झाले तर तुम्हाला दुप्पट पैसे द्या. टू वे अग्रीमेंट असलं पाहिजे ना सगळं. तर ह्या पद्धतीने सगळं काम चाललं. तुम्ही अल्फाच्या माध्यमातून एका मित्राच्या आईला हो डायबिटीजचा काहीतरी तो एक्सपिरियन्स असतो, काय तो एक्सपिरियन्स? हां हां. आता ह्याच्यामध्ये पेशंट्स खूप झालेले आहेत, पण माझ्या मित्राच्या आईला पायाला मुंग्या वगैरे सगळ्या बाकीचे सिम्पटम्स होते आणि त्या फार हट्टी आहेत, म्हणजे ऐकत नाहीत त्या. मग त्यांना मी जाऊन काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग हा फार मेजर पार्ट आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आणि एकदा पेशंटला कळलं की आपण कसे बरे होणार आहात तर ते पेशंट औषध पण घेतात आणि बरे पण होतात. त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स होते, म्हणजे शुगरमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात सगळे. आणि त्याच्या आधी सांगतो की ही जी आता औषधं दिलेली आहेत 2 महिन्यामध्ये, 2 लॉट मी घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये DYSP, कमिशनर, RTO हे सगळा फ्री क्लास आहे. माझ्याकडे सगळा बिझनेस क्लास आहे. सगळी औषधं आपली ह्या घरात गेलेली आहेत. आणि आता त्याचा काय स्फोट होणार आहे 2 महिन्यांनी, कारण अजून रिझल्ट पक्के आलेले नाही आहेत, पण प्रोसेसमध्ये आहे. हो हो. तर त्याचा काय स्फोट होऊन आता किती सेल होईल, म्हणजे मी कालच माने सरांना म्हटलं की मला असं दिसतंय की ट्रक नगरला येते तर ती असं इतका मोठा सेल आहे. तर त्यांना खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते. लघवीला सारखं जावं लागायचं, तोंड कोरडं पडायचं, जखम झाली तर लवकर बरी होत नव्हती, झोप येत नव्हती. आणि विशेष म्हणजे त्यांचे सगळे रिपोर्ट्स नव्हते, फक्त स्ट्रेस टेस्ट जी होती ती येत नव्हती. त्याचं डायग्नोसिस मी केलं की तुमचं रक्त घट्ट आहे म्हणून तुमची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह येते. तर त्यांनी पण आता होणार करता सुरू केलेलं आहे. तर त्यांचा फॉलोअप चालू आहे. फॉलोअपला माझ्याकडे एक 6 PR होता ऑलरेडी काम करताय. तर मी ह्या लोकांचे नंबर, म्हणजे पेशंटचे तानाच देतो, ते सगळं बघतात आणि त्यांना जर काही अडलं तर मग ते फोन करतात. कारण माझं काम करण्याची पद्धत आहे, मी पॅसिव्ह इन्कम मध्ये खूप जास्त बिलीव्ह करतो आणि ऍक्टिव्ह जेवढं माझं काम आहे तेवढं करतो मी. बाकी कुणी सांगितल्याशिवाय माझ्या इतर कामात सुद्धा मी लक्ष देतो. तर जसं तुम्ही आमच्या रिसर्च बघून आमच्या संस्थेला अटॅच झाला, तुमच्या हाती लाखो लोक व्यसनमुक्त मुक्त व्हावे आमच्या सर्वांच्या आशीर्वाद आम्ही सर्वांना जोरदार टाइमच्या गरज तुमच्या प्रॅक्टिसला खूप शुभेच्छा. सांगितले होते आणि सगळं सांगणं शक्य नाही, पण अशा चांगली प्रॅक्टिस आणि योग्य दिशेने लोकांना तुम्ही गाईड करताय. कोणत्याही डॉक्टरचं पहिलं काम जे असतं सेवा देणं असतं, तर ती सेवा ह्या उद्देशानं तुम्ही आध्यात्मिक टच देऊन करताय. त्या कार्याला खूप शुभेच्छा. तुमच्या पाठीशी आणि आमच्या पाठीशी तुम्ही असं घेऊन त्या संस्थेचं कार्य आम्ही पुढे घेऊ. थँक्यू. 3च गोष्टी आपण करतो. एक अप्रोच, पेशंट जेव्हा येतो त्याच्याकडे अप्रोच, त्याच्यानंतर आपण स्किल आणि नॉलेज. कारण नॉलेजचं असं आहे की नॉलेज पॉवर आहे, पण त्याचं जेव्हा ऍप्लिकेशन होतं. आणि इथे आपली जी, म्हणजे माझं हॉस्पिटल आहे तिथे सगळा स्पिरिच्युअल टच आहे. आता गमतीने संध्याकाळी दारू पिण्याला सुद्धा स्पिरिच्युअल म्हणतात. लोक आता एकमेका म्हणतात आम्ही स्पिरिच्युअल आहोत, तसं नाही. तो तर सर जुगारी की खूबसूरती बड़ी कमाल की होती है, धरती में सर दखल और आसमान में दुआ कबूल होती है. अशा प्रकारचं हे सगळं काम चालू आहे.